नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे हौसाची विहीर. लेखन अभिजित घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. कडाक्याची थंडी पडली होती. अशी थंडी आजपर्यंत कोणी सोसली नसेल असली थंडी. गावात माणसं जेवली की पहिलं शेकोटी पेटवून बसायची आणि सकाळी उठलं की शेकोटीजवळ जायची. थंडी हाडं गोठविणारी होती. रात्रीचे 10 वाजले असतील. मारुतीच्या देवळामागं शेकोटी पेटवून लोक थंडी घालवत होती. तेवढ्यात समोरून बॅटरी मारत कोणतरी आलं. शेकोटीजवळ येताच गावातला भीमा आहे याची खात्री पटली. काय रे भीम्या, एवढ्या थंडीतनं कुठं निघालास? बायजी अण्णानं विचारलं. बायजी अण्णा म्हणजे गावातला जुना माणूस, म्हातारा, 70 पार केलेला. ते पाटलाच्या मळ्यात चाललोय, आज पाणी दिलंय पाटकऱ्यानं, भीमा बोलला. हात शेकोटी पुढं धरून तो बोलू लागला. पाटलाचं काम आहे आणि 4-2 पैसे बी मिळत्या ती, मग कसली थंडीन कसलं काय? बर, आज पौर्णिमा आहे, जरा लक्ष असू दे. घेतली बितली नाहीस ना? नाही अण्णा, मी कधीची सोडली. बर येऊ का? असं म्हणून अण्णा पुढं काही बोलायच्या आत लगेच भीमा तिथून सटकला. भीमा पाटलाच्या मळ्यावर गडी म्हणून कामाला होता आणि आज तो शेताला पाणी द्यायला चालला होता. भीमा मारुती मंदिरापासून पुढं आल्यावर पांद वाटायला लागला. जसा तो पांद वाटायला लागला तसं थंडीत अजून भर पडली. त्यानं मागं पुढं बघितलं आणि खिशातनं चपटी बाहेर काढली. आता कसली थंडीन कसलं काय? लागलीच तोंडाला लावून अर्धीच केली आणि अर्धी परत खिशात ठेवली आणि झपाझप चालू लागला. पांदवाटाच्या दोन्ही बाजूनं दाट झाडी होती आणि त्या झाडीतून रातकिड्यांची नुसती किर 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 चालू होती. आता चंद्र हळूहळू चांगलाच वर आला होता. चंद्राच्या प्रकाशात भीमा वाट तुडवू लागला. तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक, चालता चालता भीमा जागेवरच थांबला. कारीच्या झाडावरून कसली तरी सावली हलताना त्याला दिसली. भीमा काहीही हालचाल न करता कारीच्या झाडाकडं एकटक बघत होता. परत एकदा काहीतरी हललं. चायला दारू चढली की काय मला? आता हळूहळू तो दबक्या पावलांनी पुढं पुढं जाऊ लागला. तो झाडाजवळ गेला आणि हत्तीच्या मारी, उगीच घाबरलो. कुणीतरी कपडा बांधलाय झाडाच्या फांदीला आणि वारा आला की हलतोय. भीमा हसत हसत डुलत डुलत पुढं गेला. आता पाटलाचा मळा जवळ आला होता. पडक्या विहिरीपासून वळसा घालून पुढं गेलं की आलं पाटलाचं रान. चालत चालत भीमा पडक्या विहिरीजवळ आला आणि उभा राहिला. खिशातली तंबाखू काढली. जरा तंबाखू खातो म्हणजे कामाला लागायला, असं बोलून तो तंबाखू मळू लागला. तेवढ्यात विहिरी बाजूच्या झुडपातून अचानक घुबड घुमायला लागलं. जोर जोरात घुमत होतं. तेवढ्यात एक टिटवी टीव 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 करत त्याच्या डोक्यावरून निघून गेली. वातावरण भयावह होत होतं. भीमा जरा दचकलाच. त्यात भरीसभर म्हणजे लांबवर गाव वस्तीवरच्या कुत्र्यांचा रडण्याचा आवाज कानावर येत होता. वातावरण भयानक झालं होतं. तेवढ्यात
समोरच्या पडक्या विहिरीतून कोणीतरी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आईला, एवढ्या रात्री कोण रडतंय, आणि ते पण इथं विहिरीवर? त्यानं 2 पावलं पुढं जाऊन बघितलं तर आवाज अचानक बंद झाला. चंद्राच्या लख्ख प्रकाशामुळं विहिरीवरचं स्पष्ट सगळं दिसत होतं. विहिरीचं पाणी एकदम स्वच्छ, नितळ, निळं झालं होतं आणि त्यामध्ये एक सुंदर कमळाचं फूल वर आलं होतं. चंद्राच्या प्रकाशात ते फूल टवटवीत आणि अजून सुंदर, मनमोहक दिसत होतं. ते बघून भीमा एकदम मंत्रमुग्ध झाला आणि आपसुकच पुढं पुढं चालत विहिरीजवळ गेला. विहिरीमधली दलदल अचानक गायब झाली होती आणि पाणी नितळ, निळं झार दिसत होतं आणि पडकी विहीर पहिल्यासारखी झाली होती. हे सगळं बघून भीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. एका झटक्यात त्याची दारू उतरली आणि असल्या थंडीत पण त्याला दरदरून घाम फुटला. क्षणात विचार आला, पटकन चला इथून, हे काहीतरी वेगळंच दिसतंय. परंतु त्या विहिरीवरून त्याची नजरच हटत नव्हती आणि पळून जावं तर पाय पण उचलत नव्हते, जसं काय जमिनीत रुतले असावेत. त्याला हालचाल सुद्धा करता येत नव्हती. तेवढ्यात त्याचं लक्ष समोर विहिरी पलीकडे गेलं. विहिरीच्या पलीकडच्या काठावर एक मुलगी उभी होती, पांढरं पोलकं घातलेली. ती मुलगी पूर्ण भिजलेली होती, जसं काय आत्ताच त्या विहिरीतून बाहेर आली आहे. तिला बघताच भीमाच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती मुलगी रडत होती आणि परत क्षणात हसत होती. 2च सेकंदाचा अवधी. विहिरीतून साळ 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 करत काहीतरी आलं आणि त्याच्या पायाला काटेरी झुडपांचा विळखा बसला. एका क्षणात त्याला विहिरीच्या तळाशी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी भीमाचं प्रेत फुगून वर आलं होतं. दुसऱ्या दिवशी एकच चर्चा होती, भीमा विहिरीत कसा मेला, मेला की मारला. सगळं गाव घाबरलं होतं. दुसऱ्या दिवशी रात्री मारुतीच्या देवळामागं परत शेकोटी पेटली होती. सगळीजण कान लावून ऐकत होती आणि बायजांना बोलत होते. लय वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तवा आपल्या गावात पाण्याची सोय नव्हती, कोणाच्याच घरी नळ नव्हते. सगळा गाव त्या गावकीच्या विहिरीवरून पाणी भरायचा. गावकीची विहीर? तिला तर पडकी विहीर बोलतात ना? हो हो, सांगतो ऐक. आपल्या गावातला हनुमा, मधल्या आळीचा, आता तो हयात नाही. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही त्यावेळी लहान असाल. गेला तो. त्याला एक बहीण होती, हौसा म्हणून. हनुमा दारू लय प्यायचा आणि हौसाला मारहाण करायचा. आई वडील नसल्यानं घरातली सगळी कामं हौसाच करायची आणि ह्या दारुड्याचा मार बी खायची. एक दिवस हनुम्या घरी लय दारू पिऊन आला आणि नेमकं घरात पाणी संपलं होतं. घरात एक पाण्याचा टाक नव्हता. त्यामुळं हनुमा लय चिडला. चिडून त्यानं हौसाला विहिरीवर पाणी आणायला पाठवलं. संध्याकाळची वेळ होती. वेळ काळ न बघता हौसा विहिरीवर पाणी आणायला गेली. अंधार पडल्यामुळं तिला विहिरीतलं पाणी काढायला वेळ लागत होता. तिला वेळ का झाला म्हणून रागारागानं तो विहिरीवर बघायला गेला. आधीच त्याने फुल दारू पिली होती. विहिरीवर पोहोचताच उशीर का केलास असं ओरडून दारूच्या नशेत त्याने हौसाला विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर गावातली दारुडी त्या विहिरीत पडून मरू लागली.
लोकांना काहीच कळत नव्हतं. नंतर त्या विहिरीवर जाणं लोकांनी बंदच केलं. गावकीची विहीर ही पडकी विहीर म्हणून लोक बोलू लागली. 100% हो, ही हौसाच असणार. दारुड्याची तिला लई चिड होती. हो, दारुड्याची तिला लई चिड होती. असं बोलून बायजांना शेकोटी पडून उठून काठी टेकत टेकत घरी गेलं. मित्रांनो, आता या गोष्टीला बरीच वर्ष झालीत, परंतु आजही त्या गावातली लोक म्हणतात, अजूनही अमावस्या पौर्णिमेला ती विहीर पहिल्यासारखी जिवंत होते आणि हौसा दारुड्याची वाट बघत बसते.